श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. 2023च्या शेवटच्या अमावास्येला विशेष महत्त्व आहे, कारण ती कार्तिक महिन्यात येते. तिला कार्तिक अमावास्याही म्हटले जाते. कार्तिक अमावास्येच्या दिवशी तीर्थस्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात तीर्थस्नान करणाऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं. याशिवाय या अमावास्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करतं. यावर्षी 2023ची कार्तिक अमावास्या देखील पितरांच्या पूजनासाठी खूप शुभ मानली गेली आहे. असे मानले जाते की या दिवशी तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होतं. कार्तिक अमावास्या ही 2023 सालची शेवटची अमावास्या असेल. कार्तिक अमावास्या 12 डिसेंबर 2023 रोजी आहे आणि हा दिवस मंगळवार असल्यामुळे या दिवसाला ओमवती अमावास्या असेही म्हटले जाते. मंगळवार अमावास्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो. या दिवशी पितृपूजनासह हनुमान आणि मंगळाची पूजा केल्याने मंगळ ग्रहामुळे होणारे दोषही दूर होतात. आणि अशा शुभ तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचं फळसुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हे मिळत असतं. आणि म्हणूनच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे, ज्याच्यामुळे आपल्यामध्ये जेवढी पण नकारात्मकता असेल, जेवढे पण दोष असतील, जेवढे पण अडचणी असतील, पितृदोष असू दे, हे सगळे निघून जाणार आहेत. त्याचबरोबर जे आहे आपली कठीणातली कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. ह्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. कार्तिक महिन्यामध्ये स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. जर तुमच्या जवळ पवित्र नदी असेल तर ह्या दिवशी म्हणजे कार्तिक अमावास्येच्या दिवशी तुम्हाला आवर्जून तिथे जाऊन स्नान ही करायची आहे. पण प्रत्येकाच्या घराजवळ पवित्र नदी असेल असं होत नाही. त्याच्याचमुळे जे आहे आपल्याला आपल्या घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकल्या, त्याच्यामुळे जे आहे आपल्यामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते, जेवढे पण दोष असतात, ते सगळे निघून जाण्यामध्ये मदत ही मिळत असते. बराचदा तुम्ही स्वतः पण अनुभवलं असेल की आपण खूप प्रयत्न करतोय पण आपल्या प्रयत्नाला यश येत नाही. आपल्या घरामध्ये कायम कटकटी होत असतील, कलह होत असतील, तर हे सगळे का निर्माण होतात? तर आपल्या घरामध्ये काही दोष असतात. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, की आपल्याला काही ग्रहदशा असतात. त्याच्यामुळे सुद्धा ह्या जे त्रास असतात किंवा बऱ्याचदा आपल्याला ज्ञात अज्ञात शत्रूची भीती असते, त्यांच्यामुळे आपल्याला दोष लागलेले असतात. ज्ञात अज्ञात शत्रू म्हणजे बऱ्याचदा आपल्या तोंडावर तर आपली लोक आपल्याला चांगलं बोलतात, पण आपल्या मागेच ते आपल्याबद्दल वाईट बोलत असतात, आपल्याबद्दल वाईट चिंतत असतात. तर अशा लोकांमुळे सुद्धा आपल्यावर काही दोष हे लागत असतात, नजर लागलेली असते. त्याच्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबलेली असते. तर अशा विशेष तिथीला आपण जर काही विशेष उपाय केले तर आपल्यावर जे नकारात्मकता असते, जे हे दोष लागलेले असतात, ते निघून जाण्यामध्ये खूपच मदत आपल्यालाही मिळत असते. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कार्तिक अमावास्येच्या दिवशी म्हणजे मंगळवारी आपण जी स्नान करणार त्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या. सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे मीठ. ते पण आपल्याला खडे मीठ आपल्याला टाकायचं. मी बऱ्याचदा सांगते की आपल्या घरामध्ये सुद्धा खडे मीठ तुम्ही आवर्जून आणून ठेवा, कारण खडे मिठामध्ये जे तत्व असतात त्याच्यामुळे आपल्यामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते ती दूर होण्यामध्ये खूपच आपल्याला मदत मिळत असते. म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे लाभत असतं. त्याच्यामुळे आपल्याला गंगाजल टाकायचं. काही कारणास्तव जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र वापरलं तरीही चालणार आहे. तिसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून टाकायची ती म्हणजे आपल्याला कापूरचं तेल टाकायचं आहे. तुम्हाला सहज जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे ते मिळून जाणार आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल
तर तुम्ही कापूर एक छोटा तुकडा कापराचा टाकला तरीही चालणार आहे. कारण कापूर जर आपण टाकलं तर आपल्यावर जेवढे पण कोणाची वाईट नजर असेल किंवा कोणी काही वाईट केलेलं असेल ते सगळं, जेवढी पण नकारात्मकता असते ती निघून जाण्यामध्ये खूपच मदत मिळते. म्हणून आपल्याला छोटासा तुकडा कापूरचा टाकायचा आहे किंवा कापराचं तेल जर तुमच्याकडे असेल तर ते आवर्जून टाका. त्याचबरोबर आपल्याला जे आहे पिंपळाचं पान, म्हणजे तुम्ही 1 पान किंवा 2 पान जे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण जर आपल्यावर प्रखर पितृदोष असेल आणि आपण पिंपळाची पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर त्याच्यामुळे सुद्धा आपला हा पितृदोष दूर होण्यामध्ये खूपच मदतही मिळत असते. कारण गरुड पुराणामध्ये असा उल्लेख आहे किंवा जेव्हा स्नान करत असतो तेव्हा आपले पितृ जे आहेत ते आपल्या अवतीभोवती असतात आणि ते पाणी पीत असतात. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये. चिमूटभर हळद टाकल्यामुळे जर आपल्या घरामध्ये धनासंबंधित समस्या येत असेल, म्हणजे आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तर हा उपाय केल्यामुळे म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास हा होत असतो. आता ज्या ह्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या, म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, त्याचबरोबर जे आपल्याला गंगाजल टाकायचं आहे, कापूरचं तेल असेल तर ते टाकायचं, नाही तर कापराची छोटी एक वडी टाकली तरीही चालणार आहे. त्याचबरोबर जे आपल्याला पिंपळाची पानं टाकायची आहेत. तर आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात ह्याच्यातली एखाद वस्तू तुम्हाला नाही भेटली तर ती स्किप केली तरी चालेल, पण तुम्हाला मीठ आणि गंगाजल किंवा गोमूत्र ह्या 2पैकी आणि हळद ह्या वस्तू तुम्हाला न चुकता टाकायच्यात. ह्या प्रत्येकाच्या घरी असणं फार गरजेचंच असं. हळद ही प्रत्येकाच्या घरी असते आणि गंगाजल किंवा गोमूत्र तुमच्याकडे नसेल तर पूजेचे जिथे साहित्य मिळतं तिथे सहज उपलब्ध होतं आणि प्रत्येकाच्या घरी हे असणं खूपच गरजेचं असतं. आणि जर अशा वस्तू टाकून आपण स्नान केली तर आपल्याला जे पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्तसुद्धा होतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये म्हणजे आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची सुद्धा पवित्रता म्हणजे शुद्धीकरण होतं आणि त्याच्याचमुळे जे आहे आपल्यावर जेवढे पण दोष असतात, जेवढी पण नकारात्मकता असते सगळी दूर होण्यामध्ये खूपच मदत ही आपल्याला मिळत असते. कारण ही आहे कार्तिक अमावास्या आणि कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. त्याचबरोबर दानाला सुद्धा महत्त्व आहे आणि जर अशा वस्तू टाकून आपण स्नान केली तर आपल्यामध्ये जेवढे पण नकारात्मकता आहे, जेवढे पण दोष आहेत ते सगळे निघून जाणारच आहे आणि त्याच्याचमुळे जे आपल्या कठीणातली कठीण जी पण इच्छा असेल ती सगळी आपली पूर्ण होणार आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याबद्दल माहिती मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.